महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत 18 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक 5वी व पूर्व माध्यमिक 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून यामध्ये आत्मामालिक संकुलाच्या आत्मामालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलाने आपली वैभवशाली परंपरा कायम राखत 48 विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये निवडले गेले। एका विद्यार्थिनीने राज्य गुणवत्ता यादीमध्ये 264 गुणांसह 15वे स्थान मिळवत दैदिप्यमान कामगिरी केली आहे। कुमारी हुले आदिती कृष्णाराव असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। या निकालामध्ये इयत्ता 5वीचे 3 तर इयत्ता 8वीचे 45 विद्यार्थी गुणवत्ता यादीत निवडले गेले असल्याची माहिती प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांनी दिली असून आजपर्यंत 567 विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले असून राज्य गुणवत्ता यादीमध्ये आजपर्यंत 11 विद्यार्थी निवडले गेले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे। अत्यंत दैदिप्यमान हा निकाल असून परमपूज्य सद्गुरू आत्मामालिक माऊलींचे आशीर्वाद आणि व्यवस्थापनाने दिलेलं पाठबळ तसेच शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मेहनत यामुळे पुन्हा एकदा आत्मामालिक संकुलाने शिक्षण क्षेत्रामध्ये गुणवत्तेची मोहर उमटवली आहे। असं म्हणतात शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल हा शाळेची गुणवत्ता दर्शवतो। विद्यार्थी पहाटेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत आपल्या दैनंदिन स्पर्धा परीक्षांची तयारी वसतिगृहात करत असतात। शासकीय परीक्षांसह खाजगी स्पर्धा परीक्षांमध्येही यशाचा आलेख वाढता असून या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य श्रीमान निरंजनजी डांगे सर यांच्या मार्गदर्शनातून आत्मामालिक माध्यमिक गुरुकुलाच्या सर्व विषय शिक्षकांचं मार्गदर्शन लाभत आहे। ही शाळा स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यात कायम 1 नंबर आपलं स्थान टिकून आहे। या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माननीय श्रीमान नंदकुमारजी सूर्यवंशी साहेब यांनी यशवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं असून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत। तर भेटूया पुन्हा नवीन बातमीसह। आत्मामालिक न्यूजसाठी संपादक सागर आहिरे, कोकम ठाण।